नागपुरात स्फोटके बनवण्याच्या कंपनीत स्फोट झालेला आहे। नागपूर जिल्ह्यातील डोरली गावाजवळ असलेल्या कंपनीत ब्लास्ट झालाय। स्फोटात 2 कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। नागपूरमधून ही बातमी आपण बघतोय। स्फोटके बनवण्याच्या कंपनीत स्फोट झाल्याची माहिती आहे। यामध्ये 2 कामगारांचा मृत्यू झाल्याचं समजतंय। स्फोटके बनवण्याच्या कंपनीत हा स्फोट झाला। यामध्ये 2 कामगारांचा मृत्यू झालाय। नागपुरातील ही घटना आहे। नागपूर जिल्ह्यातील डोरली गावाजवळ असलेल्या कंपनीत हा ब्लास्ट झालाय। नागपुरात मोठी बातमी आपण बघतोय। या स्फोटात 2 कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। डोरली गावाजवळ असलेल्या कंपनीत हा ब्लास्ट झालाय। पुढारीच्या स्क्रीनवर तुम्ही ही दृश्य बघू शकताय। ज्या ठिकाणी स्फोट झालाय त्या ठिकाणची दृश्य आहेत। स्फोटके बनवण्याच्या कंपनीत हा स्फोट झालाय। डोरली गावाजवळ ही कंपनी होती। या कंपनीत ब्लास्ट झालाय। यामध्ये 2 कामगारांचा मृत्यू झालाय। नागपुरात मोठी बातमी आपण बघतोय। स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत स्फोट झाल्यानं 2 कामगारांचा मृत्यू झालाय। आपले प्रतिनिधी मंगेश मोहिते आपल्या सोबत आहेत। तर नेमकं काय कारण आहे या स्फोटाचं? नागपूर जिल्ह्यातील डोरडी गावाजवळ असलेल्या बारूद कंपनीत ब्लास्ट झाल्याची माहिती मिळाली। काही कामगार त्या कंपनीत काम करत होते तर काही बाहेर होते। आजूबाजूला ब्लास्ट झाल्याचा आवाज आल्याची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी गावकऱ्यांची गर्दी झाली। या ठिकाणी 2 कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। या ठिकाणी सध्या पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून अँब्युलन्सने यांना काढण्यात येत आहे। जे जखमी झाले आहेत त्यांना काढण्यात येत आहे। या 2 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर नागपुरातील ही धक्कादायक बातमी आहे। स्फोटक बनवण्याच्या कंपनीत ब्लास्ट झाला। यामध्ये 2 कामगारांचा मृत्यू झालाय।